नमस्कार. न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आपण नेहमीच आता राजकीय सगळ्या घडामोडी सुरू असल्यामुळे राजकीय नेत्यांना, राजकारणाशी संबंधित लोकांना बोलावत असतो. मात्र राजकीय चित्रपटातील कलाकारांना आज पहिल्यांदाच आपण आपल्या न्यूजरूम स्ट्राईक मध्ये इथे बोलावलंय. आणि खरं तर या सगळ्यांची ओळख करून द्यायची गरज नाही, कारण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये ज्यांनी आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे असे कलाकार आज आपल्या सोबत या न्यूजरूम स्ट्राईक मध्ये असणार आहेत. शुभंकर आहे, शुभंकर तावडे आपल्या सोबत आहेत. त्यानंतर रिंकू राजगुरू, जिला आर्ची म्हणून तुम्ही ओळखता, ती राणीच्या रूपामध्ये आज आपल्या समोर इथे आहे. आणि मकरंद माने आपल्या सोबत आहेत, कागर या चित्रपटाचे दिग्दर्शक. कागर या चित्रपटासंदर्भात आपण बोलणारच आहोत, मात्र त्या मागची मस्ती आणि त्याचबरोबर सैराट नंतर रिंकूचा रोल पहिल्यांदाच एका वेगळ्या चित्रपटामध्ये येतो, त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी खूप छान गप्पा मारायचे आहेत. माझे सहकारी आहेत, ते देखील तुम्हाला काही प्रश्न विचारतील. खरं तर आमच्या या शोचं नाव आहे न्यूजरूम स्ट्राईक, त्यामुळे आम्ही प्रश्नांचे असे स्ट्राईक करत असतो. तर रिंकू, पहिला प्रश्न तुझ्यासाठी. जसं म्हटलं की महाराष्ट्राच्या घराघरात, महाराष्ट्राच्या मनात पोहोचलेत. आज जेव्हा तू येणार होतीस तिथे, त्यावेळेला आमच्या ऑफिसमधला सगळा जो स्टाफ आहे ना, रिंकू येणार आहे. आणि जेव्हा सैराट रिलीज झाला त्यावेळेला प्रत्येकाच्या डीपीवर आर्ची होती. आधीची आर्ची आणि आताची राणी, काय सांगशील? आर्ची तर मला पण आवडते, पण मी आर्चीबद्दल आता काय सांगायचं, सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर मी राणीबद्दल सांगेन की मी कागरमध्ये राणी नावाची भूमिका करते, जिचं नाव प्रियदर्शनी पण आहे. ती युवराजवरती खूप जीवापाड प्रेम करणारी आहे, ती संवेदनाशील आहे, त्याच्या कामात त्याला मदत करणारी किंवा एकमेकांना खूप समजून घेऊन वागणारी ती पोरगी आहे. ती धाडसी आहे, आत्मविश्वासी पण आहे. ते कोणताही निर्णय घेताना ती खूप विचार करते आणि ती तिच्या मतावरती नेहमी ठाम असते. आणि ही ना ग्रामीण भागात वाढलेली, तिथे राहणारी पोरगी आहे. तर ग्रामीण भागात कसं असतं की बायका नाहीत का घरात असतात, मग बाहेर जाताना डोक्यावरती पदर असला पाहिजे, अंगावरती ओढणी असली पाहिजे. मग त्यांना खूप काहीतरी करायचं असतं किंवा त्यांच्याकडे स्वतःकडे खूप काही असतं, पण त्यांना ते प्रोत्साहन किंवा तो वाव तिथे नाही मिळत गावाकडे. तर राणीच्या काही परिस्थितीनुसार तिला तो घराचा उंबरठा ओलांडावा लागतो. बरं. आणि एका वेगळ्या रूपामध्ये राणी येते. रिंकू, मला हे विचारायचं की तू सैराट मध्ये तू बुलेट चालवली होती, आता कागर मध्ये काय चालवतेस? माणसं. असं काही चालवत वगैरे नाहीये, पण आता माहिती नाही ती काय, असं कोणतं साधन नाही चालवत. पण राणी ही एक स्वतःच कागरमध्ये चालते आणि पुढे जाते आणि सगळ्यांना पुढे नेते. मकरंद, खरं तर सैराटमध्ये आम्ही पाहिलं होतं आर्ची एकदम टॉम बॉय टाईप मध्ये आपल्याला सगळ्यांना दिसली होती. म्हणूनच खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांनाच ती खूप आवडली होती, कारण प्रत्येकाला असं वाटतं की अशी असावी आपली गर्लफ्रेंड. तर या सगळ्यामध्ये कसा मेळ घातलास? मुळात काय, त्या कथेची ती गरज होती, आर्ची असणं तिकडे, आणि या कथेची गरज आहे की राणी असणं. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण की आर्ची आपण कितीही बघितलं तरी ती अल्लड आहे, प्रेमात आहे, प्रेमासाठी काहीही करते. इकडे थोडी समजूतदार आहे राणी हे कॅरेक्टर. मला असं वाटतं की ज्यावेळेस मी गोष्ट लिहित होतो त्यावेळेस हाच विचार करत होतो की एक स्वप्न बघणारी मुलगी जी उंबरट्या बाहेर जाऊ बघते, तिची गोष्ट आपल्याला करायचं आहे. शहराच्या पार्श्वभूमीवरती हे करू शकत नाही, कारण की आजच्या मुली सगळ्याच पाहिजे त्या क्षेत्रात काम करू शकतात. पण ग्रामीण भागाची रचनाच अशी झालेली आहे ना की तिथे थोडंसं ती साधनं उपलब्ध व्हायला, त्या गोष्टी करायला थोड्या अडचणीचं होतं. त्यामुळे तो ग्रामीण भाग आणि राणी त्या टाईपची आहे ती. बरोबर. शुभंकर, खरं तर हिच्या रिंकूवर आर्चीची एक छाप होतीच. ती जेव्हा राणी साकारत होती तेव्हा तुला स्वतःला काय वाटलं? कारण तू पण सैराट पाहिलेला असणार आणि त्यावेळेला तुलाही आवडली असणार त्यातली आर्ची. तर मग आता रिंकू बरोबर काम करायचंय, आर्ची बरोबर काम करायचंय, त्यावेळेला किती एक्साइटमेंट होती? मला आर्ची बरोबर काम म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की मी तिला कधीच रिंकूला आर्ची सुपरस्टार किंवा अशी कुठलीही प्रतिमा न देता तिला एक ॲक्ट्रेस म्हणूनच बघेन आणि को ॲक्टर म्हणूनच बघेन आणि रिंकू राजगुरू म्हणून बघेन. पण पहिल्यांदा जेव्हा तुमची दोघांची भेट झाली असेल सेटवर, त्यावेळेला काय झालं? सेटवर नाही झाली आमची, ॲक्च्युली पहिली भेट तिच्या घरी आम्ही जेव्हा स्क्रिप्ट द्यायला गेलो होतो तेव्हा झालेली. पण तेव्हा पण ती जेव्हा भेटली ती खूप साधी, म्हणजे नॉर्मल जे आता आहे तशीच होती. म्हणजे आम्ही तसं ऑफकोर्स आमचं बॉन्डिंग तसं नव्हतं, पण त्यानंतर पहिल्या म्हणजे आमचं जेव्हा वर्कशॉप जेव्हा चालू झालं तर तेव्हा पहिली भेट झाली. तेव्हा पण मी खूपच, कारण की आम्ही स्क्रिप्टवरती काम केलेलं, तेव्हा पण मी तिला रिंकू आणि राणी
त्याच नजरेने बघत होतो. आणि आत्ता आम्ही कसं आमचं बॉन्डिंग वाढवू शकू ह्या फिल्मसाठी आणि युवराज आणि राणी म्हणून कसं आम्ही वाढवू शकू हे जास्त माझ्या डोक्यात होतं. नक्कीच हे बॉन्डिंग इतकं वाढलंय की आम्ही सारखे तुम्हाला मस्ती करताना पाहतोय ते. ते आहेच. जी प्रणाली. रिंकू तुला विचारेन, आता जसं मॅमनी तुला विचारलं आर्ची टू राणी, तू तुझं प्रोफेशनली सांगितलं की तू आर्ची नंतर राणीमध्ये काय फरक आहे, पण तुला जसं आम्ही पाहतो ना रिंकू तेव्हाची आर्ची वेगळीच होती, आर्चीच्या वेळची रिंकू आम्ही पाहिली आहे, पण आता तुझ्यामध्ये इतका बदल झालाय, तू लुक वाईज तर मेंटेन केलंयस पण तुझं बोलणंही प्रचंड सगळ्यांना आवडायला लागलं, कारण तुला आता ऑडियन्सला रिॲक्ट कसं करायचं हे सगळं तू खूप छानपणे सांभाळतेस. मग ते तू कसं चेंज कसं आणलं स्वतःमध्ये? मला माहिती नाही खरं तर हे कसं झालं, पण मी एकतर वजन कमी केलं, वाचन वाढवलं आणि निरीक्षण करायला लागले. कदाचित या क्षेत्रातली लोक कसे राहतात, कसे बोलतात. पुन्हा मला मार्गदर्शन खूप होतं आमच्या टीमचं, माझ्या आई वडिलांचं होतं, पुन्हा कागरच्या टीमबरोबर काम करताना ह्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन होतं. त्याच्यामुळे कदाचित आवडते आणि सगळ्यांना अशीच राहा, खूप छान वाटतेस. थँक्यू. जी आणखी घे प्रश्न. रिंकू तू सध्या आता चित्रपटामध्येच आहेस, त्यासोबत तू कॉलेजमध्ये सुद्धा अभ्यास करून परीक्षा वगैरे देतेस, तर याच्यामध्ये 12वी एक्झाम दिली आहे तिने. हां, त्यामध्ये तुला स्क्रिप्ट असेल, स्क्रिप्ट पाठ करणं सोपं आहे की अभ्यास? खरं तर दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन्ही तितकंच अवघड आहे. स्क्रिप्ट मुळात खूप समजून घेणं आणि त्यातमध्ये जाणं तितकं महत्त्वाचं असतं आपल्याला काम करायचं असेल तर. आणि अभ्यासही तसाच, म्हणजे माझ्या अभ्यासाची पद्धत तशीच आहे. कोणतीही गोष्ट मला समजल्याशिवाय मी लिहू पण शकत नाही आणि मांडू पण शकत नाही. दोन्ही तितकंच अवघड आहे. रिंकू 12वीची परीक्षा दिलीस आता तू जिथे जातेस तिथे प्रचंड गर्दी होते, म्हणजे तुला फुल सिक्युरिटी लागते सगळ्याच ठिकाणी. 12वीची एक्झाम द्यायला गेलीस त्याही वेळेला तेवढीच सिक्युरिटी होती आणि बाकीच्या आजूबाजूला जे तुझे बाजूला जे होते ते पेपर लिहत होते ना की तुझ्याचकडे बघत होते? माहिती नाही, मी गेले एकतर वेळ कमी असतो, लिखाण भरपूर असतं, मी खाली डोकं घातलेलं पेपर लिहित होते, बाकीचे बघत असतील त्यांचं काय झालं मला माहिती नाही. पण आजूबाजूचे जर नापास झाली मुलं त्यांची जबाबदारी, माझी नाही. बरं, कागरसाठी खूप तसा अभ्यास करावा लागला असेल, कारण एक वेगळी भूमिका आहे, सैराटपेक्षाही खूप वेगळी भूमिका आहे कागरची आणि तेवढी ती प्रगल्भता दाखवणं किंवा ते ॲक्ट करणं खूप तसं कठीण होतं. तर मग कोणाला डोळ्यासमोर ठेवलं? राणीलाच. मी असं कुणाला कॉपी नाही केलं किंवा डोळ्यासमोर नाही ठेवलं. एकतर सरांनी मला पहिल्यांदा सांगितलेल्या गोष्टी की कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तुझी लकप काय पाहिजे एकंदरीत बोलण्याची, बसण्याची, बघण्याची, याच्यावरती सरांचं पूर्ण मार्गदर्शन आहे. कुणाला पुढे ठेवण्यापेक्षा आम्ही राणीला पुढे ठेवून तिला, म्हणजे राणीची प्रतिमा मला व्यवस्थित दाखवायची होती की राणीचा स्वभाव असा आहे तर ती कशी बोलेन, काय करेन. तर याच्यावरती खूप अभ्यास केला आणि मी मलाला हे पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं. अरे वा, काय काय होतं म्हणजे? नाही, मला मुळात ना की एक आपण राजकीय किंवा सामाजिक हा चित्रपट करत असतो तर त्याच्यात एक मुळात आहे की तुमचा विचार ठाम पाहिजे. बरं, तर तो ठाम नसेल ना तर तुम्ही करू शकत नाही. आम्ही हेच होतं की मी काय पद्धतीने मांडू बघतोय किंवा मला काय विचार मांडायचा आहे ना ते समजावून देणं मला जास्त गरजेचं होतं की काय पद्धतीच्या जागतिक लेवलला मुली आहेत आत्ताच्या आणि आपण काय पद्धतीने बघतो त्यांच्याकडे, त्यांनी बाहेर पडायला पाहिजे, काम करायला पाहिजे, सगळंच बोलतो. जस्ट अशी एक मुलगी येते आणि ती करू बघते त्यावेळेस काय होतं, काय पद्धतीची परिस्थिती येते आणि काय होऊ शकतं त्याचं. बरं, मला वाटतं रिंकू तू आधी एकदा म्हणाली होतीस की मी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या सुद्धा थोड्याशा लकबी मी पाहिल्या होत्या किंवा त्या कसं बोलतात, एक ती भूमिका की त्या कशा बाबा जातात आता सभेत, आणि हे बोलणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. मी असं घोळ जरी बघितला तर मी भ्यायचे आणि म्हणायचे सर मी कसं करू, तर ते खूप अवघड होतं. मग ते ऑब्झर्वेशन तर हवंच होतं या कॅरेक्टरसाठी. तू त्यांना ऑब्झर्व केलं तसं? म्हणजे मी बघायचे बोलणं, चालणं, बऱ्याच होत्या, म्हणजे फक्त इंग्लिश नव्हते. बरोबर. पण रिंकू आम्ही तुझ्यासाठी ना इथे काही राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया तुझ्यासाठी म्हणून मागवल्या होत्या, तर मी थोडासा प्ले करायला सांगेन. शुभेच्छा तर खूप आहेत रिंकू यांना. अगदी लहान वयात पहिल्या चित्रपटामध्ये त्यांनी जी लोकप्रियता मिळवली त्यानंतर एका धाडसी प्रेमकथेपासून एका राजकारण्याची भूमिका साकारणं हे फार मला वाटतं की अल्पावधीत केलेला चांगला प्रवास आहे. तर कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या सगळ्यांनाच आणि विशेषतः महिलांना निश्चितच शुभेच्छा माझ्याकडून आहेत.
त्यांचं काम चांगलंच होईल आणि त्यांचं चित्रपटही चांगलं काम करेल या शुभेच्छा मी व्यक्त करते. आणि छान वाटतंय की त्यांनी जर माझ्याकडून भूमिकेसाठी प्रेरणा घेतली असेल तर हे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, उत्साहवर्धक आहे. प्रीतम मुंडे होत्या. प्रीतम मुंडेने तुझ्यासाठी दिलेली ही खूप छान कॉम्प्लिमेंट आहे. जी, आणखी काही प्रश्न आपण घेऊया. रिंकू, तुला राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळाली तर तू काय करशील आणि कोणत्या पक्षातून निवडणूक लढायला तुला आवडेल? मला पक्ष माहीत नाही किंवा मी राजकारणात येईल का नाही माहिती नाही, आणि मला महिलांसाठीच काहीतरी करायला आवडेल. किंवा आत्ताही मी बघते ना तर लहान लहान मुलं रस्त्यावरती फिरतात किंवा बालमजुरी करतात आणि महिलांना नाही गावाकडे बाहेर पडायला मिळत. त्यांनी जी तरुण मुलींनी स्वप्न पाहिलेली असतात ते त्यांना नाहीच साकारता येत, तर मी त्यांच्यासाठी काहीतरी करेन. रिंकू, अजून तू पहिलं मत दिलेलं नाहीयेस. नाही, मला तो अजून अधिकार पण नाहीये. पण काय असतं ना की पहिली बोटाला जेव्हा शाई लागते ना तर तो आनंद, ती एक्साइटमेंट खूप एक वेगळी असते. किती एक्साइटमेंट आहे तुझ्यामध्ये की मला कधी एकदा मिळणार आहे असं मत द्यायला? अगदी सगळे मत देत आहेत आता. मलाही असं वाटतं की मी पण जाऊन माझं मत द्यावं आहे, तेवढीच उत्सुकता माझ्यात पण आहे. नक्कीच. निवडणुका सुरू आहेत, एक आवाहन करशील प्रेक्षकांना की तुम्ही मात्र नक्की मत द्या? माझी जेव्हा वेळ येईल तेव्हा मी देणारच आहे, मात्र तुम्ही एक मी नक्कीच सांगेन की मतदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि मतदान केलं पाहिजे. एका मतदानाने खूप काही होऊ शकतं. नक्कीच. मग मला हे विचारायचं की खूप दोघं म्हणजे रिंकू अगदी गुणी बाळासारखी सगळी उत्तरं देते, शुभंकर अगदी खूप छान गुणी ह्याच्यासारखा असा एक बसलेला आहे. हे एवढे शांत होते सगळे चित्रपट पूर्ण होईपर्यंत? अजिबात नाही, अजिबात नव्हते. तुम्ही जरा छू तरी म्हणून बघा. आम्ही थांबलेलोच असतो. नाही, पण ते तसं करायचं पण नव्हतं, त्यांना त्यासाठी बदलायचं नव्हतं. मला एवढं होतं की कॅरेक्टरसाठी हे पाहिजे, पण त्यांचं जे बॉन्डिंग होतं ना ते जास्त महत्त्वाचं होतं. म्हणजे मला असं वाटतं की व्हॅनिटी होती एक मोठी 3 डोअरची. पहिल्या दिवशी एक रिंकूची सेपरेट रूम, मग आणि बाकीचे ह्या दोघांची, परत या दोघांची. नंतर मी आज जाऊन बघायचो की बाहेरून पॅक दिसतंय आणि आतमध्ये ओपन होती व्हॅनिटी. आतमध्ये सगळे मस्ती करायचे. हे दोघं जण, तो विठ्ठल काळे, महेश भोसले आणि यांच्या सगळ्यांपेक्षा अगो म्हणजे शशांक शेंडे, त्यांच्या सगळ्यांच्या आतमध्ये मस्ती चालायची. त्याचा फायदा होता हे मला माहिती होतं की म्हणलं की हे जे गोंधळ घालतात ना ते आपण सिनेमात कन्वर्ट करूया त्यांना. बरोबर. कोण जास्त मस्ती करतं? अरे, आणि रिंकू खूप कमी बोलते, खरं आहे ना? नाही म्हणजे ती सुरुवात तशीच असते की ओके, पण त्यानंतर जेव्हा ती माणसांची सवय झाली किंवा बाबा कोण आहे बाबा त्या व्यक्तीची सवय झाली किंवा त्याच्यावर राहायला लागली किंवा तिच्यावर राहायला लागली की मग नंतर हळूहळू जो आपण म्हणतो ना तो कागर फुटतोय, तो एक असा वेगळाच एक रिंकूचा एक वेगळा कागर फुटतो. मग मस्ती, मजा, हे सगळं ती तर खूपच बोलते माझ्या आनंद. शुभंकर, मात्र तू स्वतः खूप छान नक्कल करतो असं आम्ही ऐकलं. तर एक रिंकूचीच नक्कल करून दाखवशील? रिंकूची? अरे बाबा, हे बघा. तिचीच नक्कल करून दाखवायची. म्हणजे तुम्ही सांगा काय करून दाखवायचं? कसं? तूच सांग. नाही तर कसं काय करून दाखवू की ठीक आहे. म्हणजे आधी जर तशीच नक्कल करायचीच असेल तर मग ती लोकांना भेटल्यावर आधी कशी असते, मग त्यानंतर जो काय जी अख्खी प्रोसेस आहे, अरे ती दाखव ना तरी म्हणताय. मला काय नाही ते म्हणतात. तर आधी रिंकू खूपच शांत आणि खूपच छान. उठलास तरी चालेल तू? अशी असेल. हसते मी. नाही, ते नंतर थोडं. आधी हे खूपच वाईट करतो. मग त्यानंतर थोडं हो नाही करूया ना आपण, करूया. हो. मग त्यानंतर थोडं झालं की कुठे चालला हा, हे इथपासून मग नंतर चालू होतं बस की इकडे येऊन हे मग थोडं झालं. नंतर काही दिवसानंतर इकडे बस इकडं. हा एक साधारणतः माझ्याबरोबर तर झालेलं आहे की थोडं झाल्यानंतर म्हणजे मित्रांबरोबर मी कधी उन्हाळ्यात वगैरे थांबले तर इकडे आपण सीते सावलीत असं होतच ना. मला पण एकदा सांग ना, म्हणजे तुझ्या भाषेत सांग ना जे शुभंकरने केलं ती. मी असं कधीच सेटवरती ओरडले वगैरे नाहीये. इतरांवरती नाही. हे म्हणजे आम्ही जेव्हा आमची मैत्री झाली
त्यानंतर जो काय हळूहळू बदल झाला ना, हे ऑफकोर्स सगळ्यांबरोबर ती नाही करत, पण आमच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग हे आमच्या रिलेशन बद्दल आहे म्हणजे त्याला इतकंच सांगायचं होतं, पहिल्यांदा मी भेटल्यावरती अच्छा हो ठीक असं म्हणत गेले, पण जशी जशी मैत्री वाढत गेली ना, आम्ही एकमेकांवर अधिकार गाजवत होतो. म्हणजे सगळेच इथे बस, हे कर, तू ते नाही करायचं, हे सगळं होत होतं. मग नंतर मला चित्रपटात तुमचा जो टीजर होता तुम्ही पाहिला होता, त्यामध्ये कसं प्रपोज करतो किंवा लग्नाची मागणी कशी घालतो ते मला थोडंसं बघायचंय. अच्छा, ट्रेलर मध्ये ना विसरला का? नाही नाही तसं नको, इथे इथे बसून म्हणजे इथे करून टाका, अभिनय महत्वाचा. आपण लग्न करू. अयो, लग्न करू? हो. नेमकी कशाची काय झाली रे तुला? का प्रेम करताना काय नाही झाली? काय खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टीपी आहे युवराज. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर चपलीन थोबड फोडलं असतं. सैराटनंतर तुझी जी भूमिका होती, डायलॉग्स ते खूप गाजले, देशभरातून प्रसिद्धी मिळाली. तर त्यानंतर मुलांमध्ये काय बदल झाला असं तुला वाटतंय? मला माहिती नाही खरं, पण झाले असतील. पोरी जरा बाहेर पडायला लागल्या, त्यांच्यात आपण पण असं राहावं म्हणजे दडपून ज्या राहत होत्या ना, त्या बिनधास्त वावरायला लागल्या असं मला वाटतं. त्यामुळे पोरांची पंचायत झाली. आधी पोरींची होत होती त्याचं. पण सैराट झाल्यानंतर अशा किती मागण्या आल्या होत्या किंवा असं कोणी किती वेळा कोणी आय लव्ह यू असं म्हटलं, किती वेळा फोन कॉल्स आले, मेसेज आले? फोन्स मेसेज नाहीत कुणाचे आले, पण घरी प्रेमपत्र आलेली असायची, त्यात व्यवस्थित लिहिलेलं असायचं. एकाने तर रक्ताने काहीतरी लिहिलं. पण हे नाही केलं पाहिजे, याचा काही उपयोग नाही, त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. असल्या गोष्टी नका करू. मग काही जण फोटो वगैरे पाठवायचे, मग मी इथे राहतो, मला इतका पगार आहे, मग माझ्याबरोबर माझे आई बाबा आहेत असं वगैरे पाठवायचे. ते रक्ताचं ब्लड बँक नाही घेतले असतील, त्याने रक्त लिहिलं असेल काय असेल हे मला नाही. सैराट केला तेव्हा खूप नवीन होतीस, कागर करतेस त्यावेळेला खूप फेमस झाली असं, म्हणजे त्याच्या आधीच खूप फेमस झालेली होतीस. तर हा जो सगळा मधला जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये रिंकू कशी होती? म्हणजे सैराट झाल्यानंतर कागर केला, त्याच्या मधला बराच काळ असा गेला असेल, त्या मधल्या काळामध्ये रिंकू नेमकं काय करत होती किंवा काय करत? खरं तर ना खूप जणांना प्रश्न होता की सैराट नंतर मी काहीच केलं नाही तर ही फिल्म करणार आहे की नाही करणार आहे. पण माझ्याकडे ना अशा स्क्रिप्ट आल्या, पण त्या पुन्हा सैराट होत्या किंवा पुन्हा आरचीचं कॅरेक्टर होतं, तर ते मला नव्हतं करायचं किंवा काही पात्र इतक्यात नव्हती करायची. त्याच्यामुळे मी थांबली आणि मला जे करायचं होतं ते कागर मला 3 वर्षांनी आलं. मग त्याच्यामध्ये वजन कमी करणं आलं, त्या पिरियडमध्ये पुस्तकं वाचणं आलं आणि शिक्षण चालूच होतं. म्हणजे वजन कमी करा असं कोणी सांगितलं होतं का तुला? सांगितलं तर होतंच, कारण मधल्या काळात माझा आवाक्याच्या बाहेर गेलं वजन आणि मला सगळे चिडवायचे की मोठी दिसते, कशी दिसते. आणि मला तेव्हा असं एवढं महत्त्व नव्हतं. मला असं वाटायचं की खावं प्यावं राहावं, मैत्रिणींबरोबर जावं खेळावं, एवढंच असं व्हायचं. पण नंतर मला महत्त्व कळत गेलं, जसं मी लोकांना बघायला लागले की अरे हे चांगलं दिसतंय, पडद्यावरती अभिनयाबरोबर चांगलं दिसणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मग म्हणून मी स्वतःसाठी वजन कमी केलं. नक्कीच रील आणि रिअल लाईफ खूप वेगळं असतं. तर मग अशा वेळेला म्हणजे हा सगळा ड्रास्टिक चेंज आहे खरं तर तुझ्यामधला सुद्धा आणि तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये झालेला सुद्धा. खूप सिक्युरिटी सुद्धा तुझ्या बरोबर असते, खूप लोक एका वेळेला भेटायला येतात, सगळ्यांना तुला बघायचं असतं. मग त्यावेळेला नेमकं काय वाटत असतं, काय भावना असतात मनात? खरं तर मला ना असं बांधून ठेवलं किंवा असं राहायला नाही आवडत. मला बिनधास्त राहायला आवडतं. मला तिथे जाता आलं पाहिजे, मला तिच्याबरोबर बोलता आलं पाहिजे, मला सगळीकडे फिरता आलं पाहिजे असं वाटतं. पण एका अर्थाने असं पण वाटतं की मला इतक्या लहान वयात ही इतकी मोठी गोष्ट मिळाली, जवळपास दुसरं आयुष्यच मला नवीन मिळालंय. तर हे प्रत्येकाला नाही मिळत, तर याचा मी आनंद घेते. मी जाईल तिथे लोकांना भेटते, लोक प्रेमाने बोलतात आणि मला भेटायला मिळतं खूप लोकांना, तर छान वाटतं. खूप पॉझिटिव्ह घेतलं हे सगळं. खूप छान. मी येते मकरंद तुमच्याकडे. रिंगण, यंगराड आणि आता कागर, तर आपण मागचे 2 सिनेमे जर का बघितले, दोघं याच्यात सामाजिक विषय हाताळला होता. कागरमध्येही तेच आहे, पण त्याचबरोबर राजकारण आणि प्रेम यांचा मिलाप पण बघायला मिळणार आहे. तर काय वाटतं की कागर ह्याच दरम्यान का तू रिलीज करतोयस, की इलेक्शनचे वारे आहेत आणि आपण पण आपला सिनेमा आणावा आणि
चित्रपटगृहाबाहेर आणि मध्ये दोघं ठिकाणी लोकांना हे बघा म्हणून असं की डोक्यात प्लॅनिंग होतं तुझ्या? काय आहे सामाजिक विषय तर येणार आहे, कारण की माझ्या घरची बॅकग्राऊंड तशी बघायला गेलो तर मनशक्ती प्रयोग केंद्र म्हणून आहे लोणावळ्याला, जिथे अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून त्याने तिथे राहिलो आहे मी 2 वर्ष. तर त्यामुळे तो लोकांसाठी मी काम करायचो. तिथे आदिवासी पाडा होता, तिथले जाऊन खेळायचो. अनाथ मुलांच्या आश्रमात जाऊन मी काम करायचो तिथे. तर ते येतं माझ्यासोबत, येणार आहेच ते. पण मला कागर लिहिताना आणि असा एक प्रश्न पडला होता की वेगळं नाही करू शकत राजकारण, सामाजिक जीवन ग्रामीण भागातलं. शहरामधलं आपण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर इथलं राजकारण, इथलं हे व्यक्तिसापेक्ष नाही आहे. इथे एक वेगवेगळे गट आहेत आणि जे आपण आपल्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर आपण दरवाजा बंद केला की तो बंद होतो. पण गावाकडे तसं नाही आहे. गावाकडे कायम म्हणलं जातं की एक आमदार आहे, एक कारखाना आहे, शिक्षण संस्था आहेत, दूध डेअरी आहेत आणि तिथे कामधंदे होतात लोकांचे. त्यामुळे तुमचं घर सताड उघडं असण्याचं कारण हे की तिथे सगळे विषय येतात, सामाजिक असेल काय, राजकीय असेल काय. मला मुळात माणसांची गोष्ट करायला खूप आवडते आणि त्यांचे पैलू बांधायला खूप आवडतात. त्यामुळे हे सगळे विषय येतात त्याच्याबरोबर. रिंकू, खरं तर नागराज अण्णांचा तुझ्या करिअरमध्ये खूप मोठा वाटा आहे. तर आम्ही असं ऐकलं की तू असेल किंवा आकाश असतील त्यांना खूप घाबरतात किंवा एकदम त्यांच्या धाकात तुम्ही राहतात, असं काही आहे? घाबरत नाही, पण तो आदरणीय भीती जी असते ना ती आहे. बाकीची पोरं बोलायला पण घाबरतात. म्हणजे पहिल्यांदा मी सुद्धा खूप घाबरायचे त्याला बोलायला, पण हळू असं खूप घाबरत नाहीये. तो खूप छान बोलतो आम्हाला, तो खूप छान गोष्टी सांगत असतो. तर उलट आम्हाला खूप आवडतं त्याच्याशी बोलायला. म्हणजे घाबरणं म्हणजे आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती आहेच. शुभंकर, खरं तर सैराट नंतर रिंकूची खूप प्रतिमा वेगळीच झाली होती. वलय एक वेगळं तिच्या भोवती आलं होतं. आणि जेव्हा कागर तुझ्याकडे आला तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती की रिंकू ऑलरेडी आज त्या स्टारडमला आहे आणि असं म्हटलं जातं की जर रिंकू सिनेमात असेल, कारण सुरुवातीपासून कागर रिंकूच रिंकू रिंकू एवढीच चर्चा होती. आणि जेव्हा फर्स्ट पोस्टर आला, तुझा लुक आला, तेव्हा शुभंकर पण अचानक नजर आली की अरे शुभंकर तावडेचा पण याच्यात मेजर रोल दिसतोय. तर ह्या सगळ्या ही सगळी प्रोसेस कशी होती? आणि जेव्हा तुला कळलं की आपण रिंकूच्या ऑपोजिट आहोत तर आपण कुठेतरी रिंकू हिरोईनच्या आड दबले जाऊ का, अशी की भावना होती का? किंवा जेव्हा फर्स्ट पोस्टरला रिॲक्शन्स तुझ्या आल्या तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? बापरे, तसं भरपूर आहे. तसं बघायला गेलं तर मी सांगेन, पहिलं तर जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलेली आम्हाला तेव्हाच मला त्या गोष्टीची कल्पना होती की रिंकू असणार आहे आणि स्क्रिप्ट अशी आहे की जिथे फिमेल कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे. तर मी खूप कंटेंटला बिलीव्ह करतो, त्याच्यावरती खूप बिलीव्ह आहे माझा की कॅरेक्टर्स आणि ह्यापेक्षा ना किंवा आपलं काम हे सगळं नंतर येतं. आधी फिल्म, आधी त्याचा कॉन्टेंट काय आहे आणि आधी आपल्याला काय मांडायचं आहे ते जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि ते मांडताना मला असं दिसलं की हे जे रिंकू राणीचं जे कॅरेक्टर आहे ना ते ऑफकोर्स त्या स्ट्रॉंगली मांडलं पाहिजे आणि आत्ता त्याची गरज आहे. आत्ता ज्या प्रकारे वुमेन एम्पॉवरमेंट आपल्या देशात येतं आहे, जे अख्ख्या दुनियेत ज्या प्रकारे येतं आहे ना, तर आत्ता ह्या प्रकारच्या फिल्मची गरज आहे आणि तो नक्कीच त्या तेवढं स्ट्रॉंगली मांडलं पाहिजे आणि तेवढं स्ट्रॉंगली मांडलेलं आहे स्क्रिप्टमध्ये आणि आता फिल्ममध्ये पण. तर मला कधीही असं नव्हतं की आपण हे होऊन जाऊ, थोडं मागे राहू की असं काय नाही. प्रत्येक कॅरेक्टरचं तेवढं भाग असतो एका फिल्ममध्ये, तेवढं आयुष्य असतं, तेवढं एकंदरीत म्हणणं असतं प्रत्येक कॅरेक्टरचं आणि ते म्हणणं त्या कॅरेक्टरने 110% जस्टिस देऊन करायचं असतं. माझ्या डोक्यात माझं कॅरेक्टर आणि अख्खी फिल्म ह्या गोष्टी होत्या आधीपासूनच आणि त्या गोष्टी मी 100% करण्याचा तेवढा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्या नंतरच्या ते कधीच माझ्या डोक्यात येत नाही की दुसरं कॅरेक्टर कसं ओव्हरपॉवर होईल का रिंकू एक ॲक्ट्रेस म्हणून किंवा तिचं स्टारडम कसं ओव्हरपॉवर होईल, असं कधीच नव्हतं. कारण की त्या डोक्यात असत्या तर मी काम करू शकलो नसतो आणि जेवढं जेन्युइनली मी करण्याचा प्रयत्न केला आहे ते नसतं झालं माझ्याकडून. तर आधीपासनं आणि प्लस मी जेव्हा काम करत होतो ना तेव्हा मला कधीच फील नाही झालं की आपण कुठल्या वेगळ्या माणसाबरोबर काम करतो. कारण की अख्खी टीम आम्ही जसं काम करतो ना, एकत्र होऊन काम करतो ना, तर ह्या सगळ्या फिलिंग्स, हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात कधीच येत नाही. आणि जसं पोस्टरचा तुम्ही म्हणालात की जेव्हा आलं, मला तर जेव्हा जेव्हा मूवी आली, जेव्हा मला याने सांगितलं तुझं कास्टिंग झालं, तेव्हाच सांगितलं की एक पुढचे 8-10 महिने तरी तू काही नाही करायचं आहे आणि कोणाला सांगायचंही नाही आहे की तू असं काहीतरी करतोय. तर तेच माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. कारण की ऑफकोर्स एक्साइटमेंट तर असते, कारण की 2 नॅशनल अवॉर्ड विनिंग
माणसं माझ्याबरोबर काम करतात त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ते तर आहेच, नॅशनल अवॉर्ड तर त्यांना दिलेलं आहे, पण मी त्यांची कामं पण बघितलेली आहे, तर माहिती आहे काय काय, तर ती एक्साइटमेंट होती. तर माझी ती 1.5 वर्षात होती की कोणाला नाही सांगणं, कोणी विचारलं तर बाबा नाही माझं चाललेलं आहे, मी नंतर सांगेन, सरप्राईज आहे. ते म्हणाले काय सरप्राईज घेऊन येत आहे काय माहिती. तर जेव्हा हे आलं ना, आणि आमच्यात पण चाललेलं की नाही आपण एका कारणासाठी करतोय, एका रिझनसाठी करतोय, बरोबर, की आपण लपवून ठेवतोय, कोणाला सांगत नाहीये. जेव्हा पोस्टर आलं, त्या पोस्टर आल्यानंतर ज्या प्रकारच्या रिॲक्शन्स होत्या ना, सगळ्यांना असं झालं की अरे यार येतो छुपा रुस्तम निघला असं कसं. आणि मग त्यानंतरची मला माझी मजा कळायला लागली, लोकांमध्ये चर्चा तशी व्हायला लागली. मग मला कळलं की बाबा ह्या कारणासाठी आपण करतोय, आणि ते कारण म्हणजे आता कुठेतरी युजफुल आहे ते कारण, आणि होते त्याची चर्चा होते, तेच महत्वाचं. चित्रपटातला आणखी एखादा डायलॉग जो तुम्हाला आवडलेला, तुम्हाला दोघांनाही आवडलेला असा एखादा डायलॉग असेल तो, मला वाटतं संपूर्ण चित्रपटच आवडला असणार. पण असा कुठला डायलॉग होता की ज्यावर जास्त रिटेक घ्यावे लागले? सर आमचं वर्कशॉपलाच खूप काम झालं होतं, त्यामुळे सेटवरती असं त्याच्यासाठी अडलं नव्हतं कधीच. पण मला गुरुजी जे कॅरेक्टर म्हणजे शशांक शेंडे जे करतात, मला त्यांचा तो डायलॉग जो आम्ही ट्रेलरमध्ये पण आहे तो मला खूपच आवडतो, की राजकारणात अशी एक अटळी येतेच की जिथे तू का मी हा प्रश्नच उरत नाही, फक्त मी आणि मीच उरलो पाहिजे. हे जे काय वाक्य आहे ना, खरंच ते मला एवढं ॲप्ट वाटतं आणि एवढं करेक्ट वाटतं की त्या एकंदरीत त्या कॅरेक्टरच्या तोंडातून येत आहे, आणि त्या एका पर्टिक्युलर सीनमध्ये येत आहे, त्या टाईमला येत आहे. तर मला ते वाक्य खूप आवडतं. जी, एखादा डायलॉग चित्रपटातला? मलाही आवडतो, आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची. हे तिथेही होत होतं का असं? हे सगळं रिहर्सलला वगैरे ऐकलं नाही. ओके. आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची, एकदा जीव लावला की मरेपर्यंत, जीव जाईपर्यंत परमनंटला. खूप छान. रिंकू, तुझे डोळे खूप सुंदर आहेत. थँक्यू. म्हणजे तुला आधी बऱ्याच लोकांनी असं सांगितलं असणार की तुझे डोळे खूप इम्प्रेसिव्ह आहेत असं ह्याचा. त्या डोळ्यांचा खूप छान उपयोग चित्रपटामध्ये सुद्धा करून घेतलाय. म्हणजे तेवढ्या त्या ट्रेलरमध्ये कळतं ते की कसा उपयोग त्या सगळ्याचा करून घेतलेला आहे. जेव्हा कुठे जातेस त्यावेळेला तुला अशा काही रिॲक्शन येतात का? जसं मी तुला आता म्हटलं की तुझे डोळे खूप सुंदर आहेत, अशा काही रिॲक्शन येतात? आठवत नाही, येत असतं. हो, मी स्कार्फ बांधून ना एकदा मूवी तर जाऊ दे, मी तुळशीबागेत फिरायला गेलेले एकदा, आणि मला तोपर्यंत कोणीच ओळखलं नाही. मी फिरते आणि एका दुकानात थांबले, माझी मैत्रीण आतमध्ये गेलती आणि एक काकू आणि त्यांची एक मुलगी आली आणि त्या म्हटल्या तू आरची ना ग? मी म्हटलं नाही. म्हटलं अगं तुझे डोळे सेम तिच्यासारखेच आहेत. म्हटलं हो का, अरे वा थँक्यू काकू. ओळखतात, डोळ्यावरून ओळखतात मला. असा कधी त्रास होतो फॅन्सचा? ते त्यांचं प्रेम असते. आता आपल्याला ते सवय नाहीये, आपण आपल्या कामासाठी बाहेर जातो तेव्हा असं वाटतं की आपलं काम झालं पाहिजे, दुसरं काही नको मध्ये. पण मी पण असते तर मीही गेले असते बोलायला कुणालाही, तसे येतात, छान वाटतं पण त्यांना बोलून. जी, माझा प्रश्न रिंकूसाठी आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला एक गर्दीचा भाग नाही तर ज्याची गर्दी वाट बघेल ते बनायचं आहे. तर रिंकूने चित्रपटांमध्ये येण्याआधी असा विचार केला होता की तिला चित्रपटांची ऑफर मिळेल आणि तोही सिनेमा इतका हिट होईल. तर तू ह्या सक्सेसकडे कसं बघतेस? कारण की तू जी सक्सेस मिळवली आहेस ती अनेक कलाकारांना ती मिळालेली नाही आहे, तेही इतक्या कमी वयामध्ये. काय म्हणणं आहे तुझं? एकतर मी आधीच सांगितलेलं की मला कधी हे इथे यायचंच नव्हतं, अभिनय करायचा आहे मी किंवा ॲक्ट्रेस होणार मोठी असं कधी विचारच केला नव्हता. मी लहानपणापासून म्हणायचे की मला डॉक्टर व्हायचं आहे, पण ॲक्सिडेंटली मी इकडे आले आणि पहिला चित्रपट माझा इतका गाजला, मी लोकांना इतकी आवडायला लागले. हे खरंच आहे, हे मरेपर्यंत माणसं करतात पण नाही मिळत खूप जणांना, मला हे खूप लकीली मिळालं आहे. पण काय म्हणजे आता डॉक्टर की अभिनय, काय निवडलंयस? अभिनय निवडलास. पण आता जाऊन देत नाही, डॉक्टर कसं होणार मी? 12वीची परीक्षा आता दिली आहेस, किती मार्क्स मिळणार आहेत, काय एक्सपेक्ट करतेस? मला माहिती नाही, पण 70च्या पुढे तरी पडायला पाहिजे तसं वाटतं. आणि हा सक्सेस
कडे कसं बघते म्हटलं, मी अगं नाही विचार करत की मी कसं म्हणजे वागू लोकांमध्ये, कसं बोलू. मी जशी आहे तशी जाते, मी सगळ्यांशी तशी बोलते आणि मला खरंच खूप छान वाटतं की या गोष्टीमुळे मला तुम्हाला भेटायला मिळतंय, आणखी वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळतं, मला शिकायला मिळतं खूप जणांकडून, मला चर्चा करायला मिळते, मला खूप छान वाटतं. मकरंद, खूप बोलतात हे दोघं, खूप बोलतात. कसं सांभाळलं सेटवर? सेटवरती नाही त्रास आहे, तिची गंमत अशी आहे दोघांची पण. आणि कॅमेरात रिहर्सल असेल किंवा कॅमेरा ॲक्शन म्हणायच्या अगोदर ते खूप अल्लडपणा करतात, पण ज्यावेळेस ॲक्शन म्हणतो ना त्यावेळेस ते पूर्णपणे वेगळं. रिंकू तर पूर्ण चेंज होते त्यावेळेस. आणि कट म्हणल्यानंतर परत पाहिलं, अरे असं कसं होऊ शकतं असं वाटतं मला बऱ्याच वेळा, की एवढं 1 सेकंदाचा तर फरक दे, की एक काम करतोय आणि कट म्हणलं की ती नॉर्मल असते परत, आणि परत ॲक्शन म्हणलं की ती त्याच रोलमध्ये असते. शार्प आहे ती कम्प्लीट, ऐकते ते समोरच्याचं खूप चांगल्या पद्धतीने आणि मग रिॲक्ट होते त्याच्यावरती. असा एखादा कुठला तरी असा सीन होता की ज्या वेळेला पूर्ण ब्लँक व्हायला झालं असं? ब्लँक नाही, पण एक शेवटचा सीन आहे जो गुरुजींना मी बोलते, तो खूप मोठा होता आणि मी विचारलेलं मी थोडं बोलू का, तर मला सांगितलं नाही. त्यांचा रिझन असेल की एकदा बोलल्यानंतर त्या टोनमध्ये हळूहळू यायला पाहिजे होतं. आणि त्याची गंमत कशी, प्रत्येक वाक्याच्या भावना वेगळ्या होत्या. आता राग, तर आता समंजसपणा, तर आता एक म्हणून दाखव ना. नाही मध्ये बघा, तर मला थोडं दडपण आलतं त्याचं म्हणायला. आणि समोर शशांक सर बसलेले एकतर, पण झालं. म्हणजे रिंकूलाही दडपण येतं, हे ऐकून आम्हाला खरंच गंमत वाटते खरं तर. जी शुभांकर, तुला आम्ही फ्रेशर्स मध्ये बघितलंय, तुझी बोलण्याची स्टाईल खूप वेगळी आहे त्याच्यामध्ये, आणि खरं त्यामुळे तुला जास्त फेम मिळालं. म्हणजे सगळ्यांच्या मनात तू आहेस अजूनही, फ्रेशर्स मध्ये तुझं कॅरेक्टर विसरू नाही शकत. तर तुमच्या कागर मधला एखादा डायलॉग मोठाच्या मोठा बोलायचं, तुम्ही मगापासून पटपट उडवताय डायलॉग्स, तू मोठाच्या मोठा त्या फ्रेशर स्टाईलने बनव, बोलून दाखव. नाही, मी म्हणजे ॲक्टर म्हणूनच हे माझ्याकडून घडणं शक्य नाही आहे, कारण की सम्राट पाटील त्याची जी स्टाईल जे काय आहे ना म्हणणं, त्याचे ना प्रत्येक कॅरेक्टरची ना आपापली सायकी असते, आपापले विचार असतात आणि आपापले बोलण्याचे एकंदरीत एक वेगळंच कॅरेक्टर असतं ते बेसिकली बोलणं. फ्रेशर्स म्हणलं, अरे ती स्टाईल करू ना. अच्छा, आपण लग्न करू त्याच्या स्टाईलमध्ये म्हण. त्याचा आवाजच वेगळा होता की की छोटंच मी घेऊ शकतो की आपण जर म्हणायचं असेल की आपण लग्न करून टाकू, तर सम्राट वेगळ्या प्रकारे म्हणेल की राणी आपण करून टाकू की लग्न. तर असं आहे. राणी कसं म्हणेल मग? आता तीच आहे, मला तिला बघितलं राणीच डोक्यात येते. घरामध्ये कसं वातावरण असतं? म्हणजे जेव्हा आर्चीचं कॅरेक्टर इतकं फेमस झालं, पुरस्कार मिळाला, त्यानंतर मग आजूबाजूचे नातेवाईक, तुझ्या फ्रेंड्स ज्या काही असतील, थोडंसं बदललं असेल ना सगळं? घरी सगळे तसेच आहेत, फक्त एवढंच की त्यांना खूप अभिमान वाटतो. इतक्या एकतर गावात राहणारी पोरगी बाहेर जाऊन काम करते, लोकांना भेटते आणि ओळखतात सगळे लोक, तर त्यांना छान वाटतं. पण घरी गेल्यावर मी त्यांचीच रिंकू असते, त्यांच्याच ओरडा खाते. जे सगळ्यांच्या घरात असतं तेच माझ्या पण घरात असतं. तसंच आपलं असं असतं ना की पहिलं प्रेम, पहिला चित्रपट, सगळं काही पहिलं असताना ते आपल्याला कधीच विसरता येत नाही. तर तुझ्यासाठी आणखी एक प्रतिक्रिया आहे, ती आपण पाहूया. रिंकू खूप छान दिसते, छान काम केलेलं आहे आणि मला खूप उत्सुकता आहे की रिंकूची पहिली सैराटनंतरची पहिली मराठी फिल्म आहे आणि मला खात्री आहे की ती चांगलंच काम करेल. रिंकू खूप, मी म्हणाल खूप सजग अशी एक ती अभिनेत्री आहे. तिचं नाही का प्रवास अगदी आत्ता नौका असला, आत्ताच तिने सुरू केला असलं तरी ती खूप लक्षपूर्वक काम करते. त्या चित्रपटात तिच्या कुवतीनुसार समजानुसार तो रोल समजून घेते आणि ती खूप फास्ट अशी लर्नर पण आहे, तर ती शिकून काम करते. तिचं सगळं दिसतं, तिचं म्हणजे सगळं स्वरूप. तर मला वाटतं ती खूप छान काम करेल या चित्रपटात. खूप छान. काय वाटलं? खूप छान वाटतं, त्याच्यामुळे तर आज आम्ही इथं आहोत आणि तो तर नेहमीच सपोर्ट करतो आणि इतकं कौतुक करतो तर आनंद होतो.
शुभंकर सर तुम्हाला एक प्रश्न आहे. कागदचा जसं पहिला ट्रेलर किंवा टीजर आउट झालेला तेव्हा असं म्हटलं जात होतं की हा खूप टिपिकल आहे, म्हणजे पहिलं वाटत होतं की सैराटची छाप आहे, कारण रिंकूला आम्ही तसं बघितलंय. पण त्यानंतर रिंकूला मी विचारलं, तिने डिनाय केलं की असं काहीच नाहीये. पण आता असं म्हटलं जातं की ही टिपिकल स्टोरी असणार आहे, हिरो मरतो, मग हिरोईन त्याच्याकडून प्रेरणा घेते की ह्याला मारलं गेलंय, मग ती राजकारणात येते, मारलं वगैरे, आणि मग नंतर ती खूप धीट होते की त्याच्या साईडने तिला लढायचंय. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल, कसं वेगळंपण आहे कागरमध्ये? तर ट्रेलरमध्ये आपण गोष्ट दाखवली तर थिएटरमध्ये कोणी येणार नाही. एक तर पहिली गोष्ट आहे, ट्रेलर किंवा टीजरमध्ये आपण हे करतो की इंटरेस्ट कसं वाढू शकतो. सैराट वाटण्याचं कारण असू शकतं की सैराट नंतरची दुसरी फिल्म आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा ग्रामीण भाषा असेल तिकडची, तर बोलीसारखी सगळ्यांची टोन सेम आहे. अकलूजचा असेल काय किंवा सैराटमधले ज्या पद्धतीचा भाग वापरला त्यामुळे वाटू शकतं अगदी. पण मला असं वाटत नाही की का प्रत्येक आपापल्या पद्धतीने व्यक्त होतो. मला मुळात असं वाटतं की त्या भागातले आम्ही सगळेजण आहोत, म्हणजे नागराज पण त्या भागातला आहे, मी पण त्या भागातला आहे. आणि आत्ता प्रेक्षक ॲक्सेप्ट करायला लागलेत की वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या गोष्टी घ्यायला लागलेल्या आहेत. मुळात असं वाटतं की आपण व्यक्त होतोय तर आपण आपल्या जवळच व्यक्त होऊयात. आम्ही उद्या उठून शहरातल्या फिल्म करू शकतो, अगदीच करू शकतो. पण मला कायम असं वाटतं की शहरातल्या मुलांनी खेड्यातल्या गावातल्या फिल्म केल्या ना तर काचेतनं बघितल्यासारखं वाटतं. तर मला असं वाटतं की तो छेद मिटला पाहिजे. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करतो की वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने यायला पाहिजेत. कॉमनली वाटू शकते कारण की रिंकू आहे, मी तिकडचा आहे, भाषा तिकडच्या साईडची आहे आणि कॅरेक्टर जगणं तिकडचं सारखं आहे सगळं. पण मला असं वाटतं की व्यक्त होणं वेगळं आहे सगळ्यांचं. बरोबर. आता आम्ही फक्त शुभंकर आणि मकरंद तुम्हाला दोघांना विनंती करतो की तुम्ही तिथे बसायचे आणि तुम्ही रिंकूला प्रश्न विचारायचे. तर हा, 2-2 चेअर रिकामी करा. तू नको, या साईडच्या 2 हव्यात, तुम्ही तिथे जा. चांगले प्रश्न विचारा, पुन्हा भेटणार आपण. सुंदरच विचारू, टेन्शन नाही. माहिती समोर नाही, त्यांच्याकडे हे आहेत, बूम माईक आहेत. आहे ना. नमस्कार. अच्छा, नमस्कार. रिंकू मॅडम, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण दोघे अकलूजचे आहोत आणि आपण दोघे आता मुंबईत आहोत. तर अकलूज आणि मुंबईमध्ये काय फरक आहे आणि काय प्रवास आहे तो? एक तर मी पहिलं तेच म्हटलेलं की ग्रामीण आणि शहरात की आपल्याकडे गावाकडे पोरींना तिथे खूप बंधन आहेत. इथे आपण काहीही करू शकतो, आपल्या मर्जीने राहू शकतो. आणि दुसरं म्हणजे गावाकडे पाण्याची किती टंचाई आहे. माझ्याही घरी 2-2, 3-3 दिवसाला पाणी आहे. आणि मी आत्ता अशी बीचवरती बसले तर मला समुद्रात फक्त पाणी आणि पाणीच दिसतंय. बघेल तिथपर्यंत तो प्रवासच थांबत नाही बघायचा. तर आपण समुद्रातलं पाणी असं शेतांना वगैरे गावाकडे का नाही देऊ शकत असं मला वाटतं. मी विचार. हां, नमस्कार मॅडम, मी तुमचा सैराट बघितला आहे आधी, खूप तुमचा खूप मोठा फॅन आहे मी. आणि मला हे फक्त विचारायचं होतं की मॅडम, तुम्हाला जर आयुष्यात कुठली एक गोष्ट जर बदलायची असली तर तुम्हाला वाटलं तर एक गोष्ट जर बदलायची असली तर कुठली असेल? कोणी सांगितलं तुम्हाला हा प्रश्न? असं आम्हाला वाटतंय. माहिती नाही, मला असं वाटतं जे चाललंय ते माणसाने ऍक्सेप्ट करावं आणि त्यातूनच माणूस घडतो. बदलायचं म्हणलं मी तर माझ्या परीनुसार मला जे सोयीस्कर गोष्टी आहेत मी सगळ्याच बदलेन. मला शिकता काहीच येणार नाही, तर जे आहे ते सगळं ऍक्सेप्ट करून जगत राहावं. वा, खूपच छान. तुम्ही विचारताय अजून? याचा जर तुला एखादा रोल मिळाला पुढे जाऊन आणि त्यात जर तब्येत वाढव असं म्हणले डबल वयाच्या पेक्षा, तर तू काय करशील त्यासाठी? वाढवणार. मग खाशील बेशील काय करशील? किती सुख, खाईन, झोपीन, त्या रोलसाठी ज्या डिमांड्स आहेत मी पूर्ण करणार. काय खायला आवडतं रिंकूला? सगळं मला खायला आवडतं. नॉनव्हेज जास्त आवडतं. माझ्याकडे अजून एक प्रश्न आहे. विचारा ना, तेच वाट बघत. कसं आहे की तुम्ही नेहमी म्हणता की पुढचे कुठलेही पिक्चर करणार तर मी वेगळ्या विषय चांगला असला पाहिजे असं. हां, नाही, तर नेहमी तुम्ही म्हणता की विषय चांगला असला पाहिजे, मला विषयावरती चांगले पिक्चर करायचे. तर पुढे कधी आयुष्यात जर तुम्ही ठरवलं की मला एक सिनेमा करायचा आहे तर तुम्ही कुठल्या विषयावरती करू इच्छिता? मला तर असं वाटतं मला ती गरजच येऊ नये तोपर्यंत सगळ्या माणसांनी ज्या आपल्याला अडचणी आहेत किंवा जे मांडायचंय ते सगळं मांडून टाकावं. पण तरी जर तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा आपण एक पिक्चर, मला जर वाटलं तर मला अजून प्रवास करायचा आहे माझ्या आयुष्याचा खूप, मला काही शिकता आलं आणि मला वाटलंच की नाही मला बाबा याच्यावरती फिल्म करायची तर मी करेन आणि पहिल्यांदा तुम्हाला सांगेन. नक्कीच. थँक्यू. अजून एक आहे ना प्रश्न. अच्छा, की जेव्हा तुम्ही अकलूजमधून पुण्यात आलात तर काय अनुभव होता बोलण्यावरून जा? हो,
हो ना, पुण्यातले नाव ठेवतात तर आपल्याला बोलताना म्हणजे आमची भाषा आहे ती गावची, आपण आपली लकब वेगळी असते. तर पुण्यात एकदम आपण पाणी म्हणतो तर इथं पाणी म्हणा, आम्हाला पाणी हवं असतं, तुम्हाला पाणी हवं असतं, मला असं होतं. तर मला ते थोडंसं वाईट वाटतं की पण ठीक आहे, बदललं पाहिजे आपण थोडं. नक्कीच नक्कीच. अजून काय तुम्हाला विचारायचं? रिंकू, विकी कौशल तुला प्रचंड आवडतो. जर समजा आगामी सिनेमात तुला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तुझी फर्स्ट रिॲक्शन काय असेल? मला खूप आनंद होईल. आधी आपण विकी कौशलचे काही फोटो आहेत ना आपल्याकडे, प्ले होऊ शकतात इथे. मला तो ऍक्टर म्हणून कमाल आवडतो. आपण ते फोटो आधी टाकूया आणि मला त्याच्यानंतर मला रिंकूची रिॲक्शन बघायची येते की तिची नेमकी रिॲक्शन काय आहे. ह्याच्यावर काय रिॲक्शन देणार? नाही, आम्ही असं ऐकलं की तुला विकी कौशल खूप आवडतो. तो खूप छान ऍक्टर आहे, मला आवडतो. रिंकू फोटो बघत बघतच उत्तर दिलं तरी चालेल तू. हा, मी तेच म्हणते की विकी कौशल खूप छान ऍक्टर आहे आणि मला त्याचं काम खूप आवडतं. तर त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाल्यावर मी नाही म्हणणार. पण सैराटमध्ये परशा आणि आता युवराज, तुला तुझ्या लाईफ मधला जर ड्रीम बॉय, तुझ्या लाईफ मधला राजकुमार जर कसा असावा असं तुला वाटतं? मी त्याचा विचार नाही केला सध्या, पण माझं असं नसतं की दिसायला चांगला असला पाहिजे, त्याचा स्वभाव छान असावा, तो मित्र जास्त असावा जवळचा, एवढंच. संपूर्ण महाराष्ट्राने हात वर केला असेल. मी सगळ्यांची मैत्रीण आहे. नाही, आमच्या सगळी जी मुलं आहेत ना इकडे, सगळे चेहऱ्यावर हास्य खुललं बघ, मी आहे तसा. चांगली गोष्ट. आणि खरं तर आम्हाला सैराट किंवा हा आत्ताचा कागर जरी आम्ही पाहिला तरी थोडासा असा तो स्त्री प्रधान असा वाटतो किंवा त्या अँगलने असं वाटतो, स्त्री सक्षमीकरण वगैरे तुम्ही जे म्हणता, किंवा रिंकू सारखं म्हणते की गावातल्या महिलांना असं पुढाकार घ्यायला हवा. तर मग काय वाटतं की अशाच प्रकारचे चित्रपट करायचे आहेत की मग काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट सुद्धा करायला आवडतील? महिलांचाच विषय असावा असं मला नाही वाटत. आपल्याकडे खूप विषय आहेत मांडायला. तर मी कोणताही चांगला विषय, फक्त मला असं वाटतं की लोकांना एंटरटेन करण्यासोबत काहीतरी मिळालं पाहिजे सिनेमातनं आणि बदल घडला पाहिजे. तर अशा प्रकारचे चित्रपट मला करायला आवडतील. नक्कीच. मकरंद जास्त सांगू शकतील की रिंकू बद्दल, की ती कशा प्रकारचा रोल करू शकते? बोलू का त्यांना इथे? चालेल. माझे बॉडीगार्ड आहेत ते सेटवरचे दोन्ही. तिला आपण एका रोलमध्ये नाही बांधू शकणार. तसं मला असं, मी मगाशी बोललो तसं की खूप चांगली ऐकते ती, हुशार आहे खूप, आणि तिला कळतात गोष्टी खूप चांगल्या आहे. मुळात ना ते काय करते, आपण जे म्हणतो ना की समोरचा माणूस काय पद्धतीने गोष्ट मांडू बघतोय आणि त्याच्या डोक्यात काय आहे ते पहिल्यांदा ती खोलत जाते. त्यामुळे मला असं वाटत नाही की वेगवेगळ्या उलटं तिने खूप म्हणजे पुण्याची भाषा जरी आवडत नसेल तरी तिने करायला पाहिजे त्या पद्धतीचे रोल, त्या भाषेवरती काम करायला पाहिजे. कारण की तिकडनं आल्यानंतर एका ठराविक साच्यात हिला बांधून अर्थ नाही आहे की ती वेगवेगळ्या पद्धतीचे खूप चांगले रोल करू शकते. बरोबर, पटतंय रिंकू? आणखी फिरून तोच प्रश्न येतो की जेव्हा कुठे जाते तेव्हा खूप गर्दी होते, बऱ्याचशा ठिकाणी हाणामाऱ्या सुद्धा होतात, खूप सिक्युरिटी बोलवावी लागते, त्यावेळेला नेमकं काय वाटत असतं? की पहिलं तर मला खूप वाईट वाटतं की त्यांना मारतात, पण मला असं वाटतं खूप नका करू. कारण काय होतं ना, वृद्ध माणसं बघायला आलेले असतात, भेटायला आलेले असतात, आणि तरुण पोरं काय घाई असते, मी दिसते सगळ्यांना, भेटते, तर त्या पुढे बसलेल्या वृद्ध माणसांना खूप त्रास होतो. ते मग त्यांच्या अंगावर पडतात आणि मग त्यांना ढकलतात, चेंगराचेंगरी होते, माझ्यापेक्षा त्यांना जास्त त्रास होतो. तर मी तेच सांगते की असं नका करू. मी सगळ्यांना भेटते आणि प्रत्येकाला भेटणं आणि प्रत्येकावर फोटो काढणं नाही शक्य होत. मलाही आवडतं सगळ्यांना भेटायला, सगळ्यांना बोलायला, पण तुम्हाला असं बघून, तुमचं असं प्रेम बघूनच मला खूप आनंद होतो. नक्कीच. तुमचा माझा एक प्रश्न आहे रिंकूसाठी. तुझा रिंकूपासून ते आर्चीपर्यंत आणि नंतर आर्चीपासून आता राणीपर्यंतचा प्रवास कसा होता? आधी ॲक्टिंग येत नव्हती, शिकले, माझ्यात आर्ची दडलेली होती, ती नागराज सरांनी बाहेर काढली आणि खूप नॅचरली ते सगळं करून घेतलं. करताना मजा आली, काहीतरी मांडताना लोकांसमोर आर्चीच्या रूपात येताना मजा आली. पुन्हा तिथे येण्याचा तर प्रवास मी सांगितलेलाच आहे की हे त्याच्यापेक्षा आणखी वेगळं होतं, तेही तितकंच चॅलेंजिंग होतं. आणि सरांचा सपोर्ट होता, सगळ्यांचा सपोर्ट होता, मला खूप छान मार्गदर्शन होतं आणि त्यातनं आम्ही पुन्हा राणीची पण प्रतिमा उभी केली. नक्कीच. आर्चीची प्रतिमा पुसून राणी पुढे येईल असं तुला वाटतं?
मला कुणाची प्रतिमा पुसायची नाही आणि मला माहीत नाही आर्चीची प्रतिमा कुणी पुसू शकेल का नाही, पण मला नवीन प्रतिमा मांडायला आवडते. क्या बात आहे. खूप छान उत्तर आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल आणि तुम्हाला कागरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. न्यूजरूम स्ट्राईक मध्ये आज आपण इथेच थांबूयात. नमस्कार.